हर्निया हा आजार नेमका काय असतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. माझ्याबरोबर डॉक्टर गुंडावार आहेत, जे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये कन्सल्टिंग सर्जन म्हणून येतात. सर, हर्निया हा आजार नेमका काय असतो? हर्निया हा बेसिकली जी पोटाची कॅव्हिटी आहे त्या कॅव्हिटीचं जे कवच आहे किंवा जी भिंत आहे त्या भिंतीमध्ये काही डिफेक्ट निर्माण झाला तर पोटाच्या आतील अवयव किंवा कुठलाही भाग त्या डिफेक्टमधून किंवा होलमधून बाहेर डोकावतो किंवा बाहेर येतो आणि त्याला हर्निया असं म्हणतात. हर्निया किती प्रकारचे असतात किंवा आणि त्याला ट्रीट करायला किती वेळ लागतो? हर्निया हे बऱ्याच प्रकारचे असतात. जे कॉमनली हर्नियाज आपण बघतो त्याला इन्ग्वायनोस्क्रोटल हर्नियाज असं म्हणतात आणि हे सर्वसाधारणपणे पुरुषांमध्ये खूप जास्ती प्रमाणात आढळून येतात. असं म्हटलं जातं की सर्व पुरुषांच्या आयुष्यात ॲप्रॉक्सिमेटली 25% लोक म्हणजे 1 in 4 मेल्स इन देअर लाईफ टाईम विल सफर फ्रॉम हर्निया. हर्निया मुळात जन्मतः होऊ शकतो, ज्याला कॉन्जेनायटल हर्निया म्हणतात, आणि जो जन्मतः नाही पण नंतर झालेला आहे त्याच्यामध्ये विविध कारणं असू शकतात. एक तर पोटामध्ये काही कारणास्तव जर प्रेशर परसिस्टंटली वाढत असेल, जसं कोणी स्मोकर आहे आणि त्याला क्रॉनिक कॉफ आहे किंवा क्रॉनिक कॉन्स्टिपेटर आहे ज्याला रोज म्हणजे बद्धकोष्ठता असल्यामुळे रोज त्याला फार जास्त जोर देऊन शौचाला जायला लागतं, अशा लोकांमध्ये सुद्धा हर्निया होतो. त्याच्यात बेसिक कारण असं असतं की जी भिंत आहे त्याच्यामधली जी ताकद आहे एखाद्या एरियामधली जी कोलॅजनमुळे असते, त्या कोलॅजनमध्ये काही डिफेक्ट निर्माण होतो. म्हणजे एकदम सिंपल भाषेत सांगायचं जर झालं तर जसं कापड विरतं तशासारखा तो पार्ट विरतो आणि मग त्या वीक स्पॉटमधून आतले अवयव बाहेर येतात. हा जो नंतर झालेला हर्निया असतो, याच्यासाठी तुमची जी जीवनशैली आहे ती कारणीभूत असू शकते का? किंवा तुम्ही जी औषधं घेता किंवा आता जसं आपण म्हटलं तसं जे लोक ड्रग्सचं सेवन करतात त्यांच्यामध्ये ही गोष्ट जास्त कॉमन असू शकते का? बेसिकली जे लोक स्मोकर आहेत किंवा टोबॅको च्युअर आहेत त्या लोकांमध्ये असं आढळून येतं की जे कोलॅजन आहे त्याच्यामध्ये शुअर शॉट ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम डिग्रेडेशन होतं आणि त्याच्यामुळे त्या लोकांमध्ये हर्नियाची पर्सेंटेज हे जास्त प्रमाणात दिसून येतं. दुसरं अजून मेजर कारण म्हणजे इन्सिजनल हर्नियाज, म्हणजे जिथे कोणाचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा से अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं आहे किंवा लॅपरोटॉमी झाली आहे किंवा अजून दुसरं काही ऑपरेशन झालं आहे, तो जो स्कार आहे तो प्रॉपरली हील झाला नाही आणि ते वुंड जे आहे ते डेहिसन्स झालं आणि त्याच्यातून हर्निया निर्माण झाला, त्याला इन्सिजनल हर्नियाज म्हणतात. त्याचं पण प्रमाण सिग्निफिकंट आहे. आणि हर्नियाला आपल्याला म्हणजे किती दिवस उपचार द्यावे लागतात आणि त्याच्यातून बरं होण्यासाठी किती कालावधी जातो? नॉर्मली काय व्याप्ती आहे त्या हर्नियाची ह्याच्यावरती सगळं अवलंबून आहे. एक तर पेशंटची जनरल कंडिशन काय आहे, दुसरी गोष्ट त्या हर्नियाची व्याप्ती काय आहे, म्हणजे तो पहिल्यांदाच झालेला हर्निया आहे का ऑलरेडी 3 वेळा 4 वेळा कोणीतरी त्याच्यावरती रिपेअर केलं होतं, रिकरन्स झाला आहे, रिपेअर केलं होतं, रिकरन्स झाला आहे, अशी सिच्युएशन असेल तर 2 केसेस कॅनॉट बी कम्पेअर्ड. म्हणजे एकाला किती वेळ लागला आणि दुसऱ्याला नॉर्मली मी तर म्हणेन की सिम्पल हर्नियाज आम्ही 24 तासात डिस्चार्ज करतो. इनफॅक्ट आम्ही जर लोकलमध्ये हर्निया केलं तर आम्ही त्याच दिवशी पण पेशंटला डिस्चार्ज करतो. सो पेशंट सकाळी माझ्याकडे पेशंट आहे की जो चहाच्या टपरीवरती चहा विकतो, म्हणजे त्याची स्वतःची टपरी आहे. तो सकाळी 6 ते 9 त्याची टपरी चालवून 9 वाजता हॉस्पिटलमध्ये आला, 10 वाजता त्याचं ऑपरेशन झालं, संध्याकाळी 4 वाजता तो परत त्याच्या टपरीवरती चहा विकायला रेडी होता. सो दॅट ऑल्सो कॅन हॅपन. ओके. म्हणजे 6 महिने किंवा इतका मोठा कालावधीसाठी लोक कोणाला कुठल्या रुग्णाला ठेवावं लागू शकतं का रुग्णालयात? याची शक्यता खूप कमी आहे, अनलेस की मेश इरोजन झालेलं आहे, इन्फेक्शन आहे आणि प्रचंड काही कॉम्प्लिकेशन्स आहेत. हर्निया पर से 6 महिने काहीच कारण नाही.
आणि जेव्हा म्हणजे एखाद्याला जेव्हा सिम्पटम्स आपण जे म्हणतो की आपल्याला हर्निया आहे किंवा आपल्याला याचं काय ऑपरेशन करून घ्यावं लागेल असं जेव्हा परिस्थिती असते, ते सिम्पटम्स काय असतात आणि त्याला किती कालावधी तो असतो जेव्हा एका व्यक्तीला असं वाटू शकतं की हां, कदाचित आपण डॉक्टरांकडे जाऊन हे दाखवायला हवं? बेसिकली शरीरावरती ज्या ठिकाणी कधी कुठला फुग्यासारखा भाग येत नव्हता त्या ठिकाणी फुग्यासारखा भाग यायला सुरुवात होते आणि हा फुगा खोकल्यानंतर वाढतो किंवा कुथल्यानंतर वाढतो. सो जोर केल्यानंतर हा फुगा वाढतो. ओके, सो जेव्हा हे वाढतं तेव्हा जो पार्ट बाहेर येतोय तो जर खूप जास्ती प्रमाणात बाहेर आला तर अडकल्यासारखं होऊन तिथे त्याला पेशंटला दुखू शकतं. कधी काळी कॉम्प्लिकेशन होऊ शकतं, इन द सेन्स की जोरात शिंक आली किंवा जोरात खोकल्याची उबळ आली आणि तो बक्कन सगळा बाहेर आला आणि अडकला हर्निया, तर त्याला ऑपरेशनशिवाय, इमिडिएट ऑपरेशनशिवाय काही पर्याय नाही. पण नॉर्मली ऑपरेशन झाल्यानंतर 2 दिवस 3 दिवस 4 दिवस याच्यापेक्षा जास्त काही हॉस्पिटलमध्ये राहणं अपेक्षित नसतं. 99.99% हर्नियाचे पेशंट हे 24 तासामध्ये डिस्चार्ज होतात. त्यामुळे जसं आपण आत्ता बघितलं की हर्नियाच्या पेशंटला खरं तर जर साधा हर्निया असेल तर 24 तास किंवा 1 दिवस 2 दिवस याच्यावर त्या रुग्णालयात ठेवायची गरज नसते, कारण अगदी त्याच्यावरती त्याचं ऑपरेशन जरी झालं तरी त्याच्यानंतरही एक 3-4 दिवसांचा फार तर फार कालावधी लागतो. मात्र 6 महिने किंवा इतका मोठ्या कालावधीसाठी हर्नियाच्या पेशंटला रुग्णालयात राहायची गरज नसते. कॅमेरामन विजय राऊतसह देवयानी नदलाबादकर, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.